तारीख 19 जुलै 2025 छत्रपती संभाजीनगरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंगची कंप्लेंट दाखल होते। कंप्लेंट दाखल झाल्यानंतर पोलीस फॉलोअप घेत असतात, पण ज्या व्यक्तीबद्दल ही कंप्लेंट असते ती एका असिस्टंट इन्स्पेक्टरची सून असते। असिस्टंट इन्स्पेक्टर स्वतःचं थोडं वजन वापरतो आणि त्यानंतर क्राईम ब्रांचकडून थेट अधिकारी पुण्यामध्ये पोहोचतात। पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर विश्रांतवाडी थ्रू ते कोथरूडपर्यंत येतात आणि कोथरूडमध्ये आल्यानंतर गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात काय झालं ही सगळी बातमी तुम्ही पाहिली असेल। पण आज वेळ या सगळ्याचा धांडोळा घेण्याची नाहीये, कारण गेल्या 2 दिवसात तुम्हाला साधारण प्रकरणाचा अंदाज आला असेल। आज याच प्रकरणामधले काही मोठे खुलासे माझ्याकडे आहेत, ज्यानंतर तुम्हाला आजवर पडत असलेले प्रश्न कदाचित 180 डिग्री फिरू पण शकतात किंवा आहेत त्या प्रश्नांवरती आणखी उपप्रश्न तयार होऊ शकतात। त्यामुळे त्या कमेंट तुम्ही नक्कीच करा। पण आज स्टोरी सुरू करताना ज्या कोथरूडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये संबंधित 3 मुलींवरती त्यांना मारहाण झाली असा आरोप होतोय, त्यानंतर त्यांना सेक्शुअली मेंटल त्यांची हॅरॅसमेंट झाली, जातीवरून त्यांना विचारण्यात आलं म्हणून ॲट्रॉसिटीज दाखल करण्याची मागणी होती। कालपर्यंत या 3 ओळी तुम्ही अगदी सगळ्यांनी ओठावरती असतील किंवा सगळ्यांच्या अगदी तोंडात असतील, पण त्याच्या पलीकडे जाऊन बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्यामागे काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, ज्या सगळ्याची सुरुवात तिथून छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली। आणि नेहमीप्रमाणेच आज माझ्या हातात काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स हे रिव्हील करतील की खरंच हा प्रकार घडलाय नाही घडलाय, आणि तो घडलाय तर नक्की कोणत्या बेसिसवरती हे सगळे क्लेम केले जात आहेत। या सगळ्यातली अर्थात 9 पानांची तक्रारदाराचा जो अर्ज आहे संपूर्ण तो माझ्याकडे आहे। सुरुवातीला आपण तक्रार एक्झॅक्टली काय हे थोडंसं समजून घेऊ एका मिनिटामध्ये। त्यानंतर नक्की हा अधिकारी कोण आहे की ज्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावर हे सगळं झालं का असा प्रश्न उपस्थित करायला वाव आहे। छत्रपती संभाजीनगरचं प्रकरण पुण्यात कसं काय आलं, अचानक क्राईम ब्रांच कशी काय इन्व्हॉल्व झाली, आणि मग तिथून पुढे सगळे सुरुवात झालेला विषय अगदी जे मी तुम्हाला कायम सांगतो, क्रोनॉलॉजी फार मस्त आहे, घटनाक्रम त्याच्या वेळेसहित मी तुम्हाला समजवतो। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे माझ्याकडे असलेल्या संपूर्ण प्रकरणातले ससून रुग्णालयातले त्या मुलींचे रिपोर्ट्स, जे शेवटी ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर आहे, तो असा की गेले 2 दिवस मला कॉल्स येत आहेत, मला मेसेज येत आहेत, काही ठिकाणी कमेंटमध्ये मला नोट केलं जात आहे की तुम्ही याच्यावरती बोला, तुम्ही याच्यावरती बोला। पण 2 दिवस प्रकृतीच्या कारणामुळे मी नव्हतो, त्यामुळे मला हा व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही। पण आज जेव्हा सकाळपासून या सगळ्या प्रकरणाचा मागोवा घेतला, त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्यात। थोडं सिक्वेन्स वाईज पुढे जाऊ आणि सुरुवात तिला मी जे म्हटलं होतं की 19 जुलै ही तारीख होती। 19 जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा नावाचं पोलीस स्टेशन आहे, शहरच्या हद्दीत येतं ते, तिथे पोलीस स्टेशन आहे। तिथे एक मिसिंगची तक्रार दाखल झाली। तक्रारदार कोण आहेत तर तक्रारदार आहेत एसआय सखाराम सानप, रिटायर झालेत। तारीख काय 31 मार्च 2024ला संबंधित व्यक्ती पोलीस खात्यातून रिटायर झाली। राहायला कुठे आहे, राहायला आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये, आणि त्या साताराच्या तिथलं जे पोलीस त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असलेलं पोलीस स्टेशनचं नाव सातारा आहे। तिथे त्यांनी तक्रार दिली। तक्रारीत त्यांनी असं म्हटलं आहे की ही माझी सून ही गेल्या इतक्या तासापासून मिसिंग आहे, आणि मिसिंग असून त्यांनी त्यामध्ये उल्लेख काय केला आहे, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणालाही न सांगता आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न करता संबंधित ती जी व्यक्ती आहे सून ती निघून गेली। ती निघून गेल्यानंतर आम्ही तिला संपर्क केला, तिच्या 2 मैत्रिणींना सुद्धा आम्ही संपर्क केला। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला या सगळ्या प्रकारात कोणतीही माहिती नाही, आणि मग बरंच त्यांनी सगळ्या त्याच्यातले डिटेल दिलेत आणि त्यांनी खाली असं लिहिलं आहे की त्यामुळे आम्ही इथे उपस्थित राहून ही सगळी मिसिंग कंप्लेंट देतोय। आता इथून सुरू झालेला सगळा प्रवास पुण्यापर्यंत कसा आला। 19 तारखेला कंप्लेंट दिली। कंप्लेंट दिल्यानंतर पुढचे 2-3 दिवस गेले, पण कोणताही रेकॉर्ड्स पोलिसांना काही लीड्स त्या सगळ्या प्रकरणात मिळाले नाही। यानंतर हे जे सानप अधिकारी आहेत, रिटायर्ड अधिकारी, हे गेले छत्रपती संभाजीनगरच्या सीपींकडे। त्यांची यांनी वेळ घेतली, त्यांना जाऊन ते भेटले। ते म्हटलं साहेब, मी पोलीस अधिकारी होतो, एवढे वर्ष मी डिपार्टमेंटमध्ये काढली, माझ्याच घरातली जर व्यक्ती मिळत नसेल तर नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे, मग बाकीयांचं तुम्ही कसं काय कन्व्हिट करणार। यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या सीपींनी संबंधित तपास पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये कोणाला दिला तर त्या शहराच्या क्राईम ब्रांचकडे वर्ग केला। आधी पोलीस स्टेशनचे पोलीस शोध होते, नंतर याच्यामध्ये क्राईम ब्रांचची इन्व्हॉल्वमेंट आली। क्राईम ब्रांचने काय केलं, या सगळ्या तपासाला आणखी ॲक्सेलरेट केलं। ॲक्सेलरेट करून त्यांनी काय केलं की लास्ट लोकेशन आयडेंटिफाय केलं
ते लास्ट लोकेशन त्यांच्या सुनेचं निघाल्यानंतर त्याच्या आधी ती कोणासोबत त्या फोनवरून कॉन्टॅक्ट होती की नंतर तर फोन स्विच ऑफ लागला होता, त्या व्यक्तींना फोन केले. त्यात पहिलं लीड मिळालं. पहिलं लीड काय मिळालं ते म्हणजे विश्रांतवाडी. पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये क्राईम ब्रांच पोहोचली. क्राईम ब्रांचमध्ये कोण कोण होते मी तुम्हाला तेही सांगतो. क्राईम ब्रांचमध्ये PI लेवलचा अधिकारी होता, 2 दामिनी पथकातल्या महिला होत्या आणि आणखी एक कर्मचारी. ह्या 4 ते 5 व्यक्ती होत्या. या पोहोचल्या विश्रांतवाडीमध्ये. पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये त्या पोहोचल्यानंतर तिथे त्यांना पहिली मुलगी भेटली, जी मला खरं तर ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांची नावं यासाठी घ्यायची नाहीत, त्या सज्ञान म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त जरी सुद्धा असल्या तरी सुद्धा नाव यासाठी घ्यायचं नाही की उद्या प्रकरणामध्ये जर अॅट्रॉसिटीचा खटला दाखल झाला आणि तसं जर काही शक्यता असेल तर त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज न करणं ही माझी जबाबदारी. तर पहिली लीड त्यांना मिळाली. ते विश्रांतवाडीमध्ये आले. विश्रांतवाडीमध्ये त्या मुलीची चौकशी केली. ती मुलगी म्हटली मला माहित नाही, ती माझ्याकडे आली होती, पण आता ती पुढे कुठे गेली आहे हे बघायचं असेल तर मी तुम्हाला आणखी एक नंबर देते. पुढचा नंबर डायल केला. तो नंबर निघाला कोथरूडच्या गादिया इस्टेटमधला. गादिया इस्टेटमध्ये 2 मुली राहतात. त्यातली एक मुलगी सगळ्यातली विक्टीम आहे, जिने हे सगळं या सगळ्या प्रकरणात तक्रार जी दिली लेखी, ती पण तक्रार आता माझ्याकडे पूर्ण मोठी आहे. क्राईम ब्रांच पोहोचली तिथे. तिथे पोहोचल्यानंतर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना विचारलं पण त्यांनी आम्हाला काही एक्सपेक्टेड लीड दिलेलं नाहीयेत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलतोय पण त्या काय आम्हाला तपासात सहकार्य करत नाहीये. त्यामुळे ते पोहोचले कोथरूड पोलीस स्टेशनला. आता 19 जुलैपासून सुरू झालेला प्रवासाला तारीख कोणती उजाडली? 1 ऑगस्ट. माझ्या माहितीनुसार बहुतेक 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती सुद्धा होती. 1 ऑगस्टला ते पोहोचले कोथरूड पोलीस स्टेशनला. कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांनी लेखी पत्र दिलं. लेखी पत्रात त्यांनी लेखी पत्रात त्यांनी काय म्हटलंय सगळ्यामध्ये? लेखी पत्रात त्यांनी असं म्हटलं की या गुन्ह्यान्वये आम्हाला संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा आहे, तर त्या तपासासाठी आवश्यक तुमच्या हद्दीमध्ये हा एरिया येतो, तर या ठिकाणी आम्हाला तपास करायचा आहे. संबंधित व्यक्तींचं इंट्रोगेशन महत्त्वाचं आहे. ते का महत्त्वाचं आहे तर त्यांच्याकडे आम्हाला जी आम्ही मिसिंग कंप्लेंटचा शोध घेतोय त्याचं लीड आहे, मात्र त्या तपासात सहकार्य करत नसल्याने आम्हाला स्थानिक पोलीस शाखेची या सगळ्यामध्ये मदत हवी आहे, त्याची आम्ही तुमच्याकडे परवानगी मागतो. आता ठीक आहे, हे झालं या सगळ्या प्रकरणातलं पत्र. आता पुढे बघा काय ते. इथपर्यंत गोष्टी थांबत नाहीत. तर ते पत्र घेऊन ते पोलीस स्टेशनला पोहोचतात. मग कोथरूड पोलीस स्टेशनची लोक त्यांना काय म्हणतात, त्यांना कोण देतं? कोथरूड पोलीस स्टेशन त्यांना परत तिथून PSI मिळतात, लेडी कॉन्स्टेबल सोबत मिळतात आणि आणखी 2 लेडी ऑफिसर त्यांना मिळतात. मग हे सगळे जातात त्या मुलींच्या घरी. आता इथून या स्टोरीची खरी सुरुवात आहे, जी पीडित मुली ज्या आहेत ज्या क्लेम करतात. ते घरी गेल्यानंतर त्यांना विचारपूस होते. विचारपूस झाल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल, आम्हाला तुमच्या अतिरिक्त चौकशी करायची. तिथून ते पोलीस स्टेशनला येतात. आता हा संपूर्ण सिक्वेन्स कितीचा आहे? 1 ऑगस्टचा. तारखा आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर मी काय म्हणतोय तुम्हाला लक्षात येईल. 1 ऑगस्टचा संध्याकाळचा हा सगळा दुपारनंतरचा सगळा सिक्वेन्स आहे. विश्रांतवाडीवरून हे कोथरूडच्या गादी एस्टेटमध्ये पोहोचतात, त्यांच्या घरी पोहोचतात. तिथून ते परत कोथरूड पोलीस स्टेशनला जातात. त्यांच्या फॉर्मॅलिटीज असतात ते त्या बघतात आणि पत्र देऊन कोथरूड पोलीस स्टेशनच्या काही महिला अधिकारी त्या सोबत घेतात आणि त्या तिथे येतात. तिथे आल्यानंतर त्या व्यक्तींना घेऊन ते पोलीस स्टेशनला येतात. पोलीस स्टेशनला यांना आणल्यानंतर त्यांना बसवलं कुठे येतं? त्यांना वरती हिरकणी कक्ष फर्स्ट फ्लोअरला कोथरूड पोलीस स्टेशनच्या तिथे हिरकणी कक्षात बसवलं जातं. ही नावं लक्षात ठेवा कारण याचे संदर्भ पुढे येणार आहेत. तिथे 4:30 ते 7:30 या 3 तासामध्ये त्यांचं इंट्रोगेशन होतं. त्यांच्याकडे तपास केला जातो, त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्या तपासामध्ये त्यांना पुढचे पण लीड मिळतात आणि त्या लीडच्या आधारे नंतर परत पोलीस आणखी एका ठिकाणी माझ्या माहितीनुसार मुंढव्यात कुठेतरी कोंढव्यामध्ये ते कुठेतरी जातात आणि तिथे संबंधित अधिकाऱ्याची सून त्यांना मिळून पण येते. आता ती सून त्या अधिकाऱ्याच्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या घरी आहे. त्यांचे काही फॅमिली डिस्प्यूट जर सगळ्यातले आपण असं धरू की फॅमिली डिस्प्यूट होते, काहीतरी भांड्यावरून भांडं त्यांचं वाजलं असेल म्हणून ती निघून आली असेल किंवा ज्या आरोपीने म्हटलं की त्याची छळवणूक तिथे म्हणजे ही जी तिची जी मैत्रीण आहे ती असं ह्याच्यात म्हणते की माझ्या मैत्रिणीची जी सून आहे तिची छळवणूक होती म्हणून ती निघून आली. आपण असं म्हणू की समजा छळवणूक पण होत असेल पण आता ते फॅमिली मॅटर तिथे सेटल अप होतं कारण मुद्दा हा पूर्ण कौटुंबिक होता. त्यामुळे ती माघारी तिथून परत गेली आणि त्यांच्यामधले इश्यूज अजून तरी क्लिअर आहेत. ते पोलीसच्या पटल्यावरती काय आलेलं नाहीये. ठीक आहे. संध्याकाळी 1 ऑगस्टला 4:30 ते 7:30 या 3 तासात त्यांचे आतमध्ये जातानाचे CCTV आहेत, त्यांचे बाहेर येतानाचे CCTV आहेत. मी स्वतः आत्ता एक CCTV त्यातला बघितला. त्यामुळे त्या बाहेर येताना दिसतात संध्याकाळच्या वेळेला. त्या नॉर्मल ऍक्ट करतात आणि तिथून त्या पुढे निघून जातात. ठीक आहे. तिथून पुढे रात्री यातली जे कंप्लेंट माझ्या माहितीनुसार लेडी आहे जी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट या सगळ्यामध्ये आहेत, चळवळीतल्या सगळ्या व्यक्ती आहेत,
तर ती व्यक्ती या व्यक्ती त्या व्यक्तीला अप्रोच होतात आणि त्या तरुणीला ते सांगतात की आमच्या बाबतीत असंच झालंय, सगळं हे झालंय वगैरे वगैरे. आणि मग 1 तारखेची संध्याकाळ पूर्ण संपल्यानंतर 7:30ला त्या निघून गेल्या पोलीस स्टेशनमधून, कोथरूड पोलीस स्टेशनमधून. त्यानंतर 2 ऑगस्टच्या पहाटे 2:55 AM ही तक्रार आहे इथे. 2:55 म्हणजे 2च्या पहाटे 3 वाजता यामध्ये लेखी तक्रार दाखल होते. ज्या तक्रारीचे थोडेसे उल्लेख मी घेतो. त्यात ते असं म्हणतात की 9 पानांची तक्रार आहे. छोटा वरवर तुम्हाला मी यात काय घडलं सांगता. म्हणतात की संबंधित अधिकाऱ्यांना सर्वांनी मिळून चौकशीच्या नावाखाली माझ्या मैत्रिणीची आणि मेंटल सेक्शुअल त्यांनी आम्हाला हॅरॅसमेंट केली, अमानवी वागवलं, छळ केला, त्याबद्दल मला तक्रार करायची आहे. आणि त्याचा संबंधित जी अर्जदार आहे तिचे विषयच असं लिहिलेला आहे की पोलीस चौकशी दरम्यान करण्यात आलेल्या जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, मेंटल हॅरॅसमेंट, सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि जीव मारण्याच्या धमकीबद्दल मी तक्रार आहे. मग ती म्हणते की ती त्रासाला कंटाळून इकडे माझी मैत्रीण आली वगैरे होती. ओके. या तक्रारीच्या शेवटच्या पानावरती असं म्हणतात की त्यामुळे माझा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 4 तास मानसिक व शारीरिक छळ केला, मला जातीवरून हिणवलं गेलं, म्हणजे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं, माझ्या शरीराकडे त्या नजरेने पाहिलं गेलं आणि मला सतत अशी परिस्थिती निर्माण केली गेली. त्यांचं लाथाबुक्क्यांनी मारलं. आणि मग ते म्हणतात की मग त्यानंतर मग हे सगळं असं माझ्याबद्दल झालेलं आहे, त्याबद्दल मी तुम्हाला तक्रार देते. ही ती सगळी या प्रकरणातली तक्रार. आता ज्याने तक्रार दिली त्याने म्हटलं की 4 तास मला तिथे बसवून ठेवण्यात आलं. CCTV इन आउट जर चेक केले ते संध्याकाळी 4:30 ते 7:30 असे CCTV आता तरी ते सोर्सेसकडून मला दिसत आहेत. ठीक आहे. मुद्दा असा आहे 7:30ला हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तक्रार पहाटे 3 वाजता जवळपास 2:55ला घेतली गेलेली आहे. यामध्ये 2च पॉसिबिलिटी. एक तर पोलिसांनी तक्रार पोलीस घेतच नव्हते असं काहीतरी असेल, किंवा संबंधित मुलींनी कोणाकडून तरी कदाचित लिगल कन्सल्टेशन घेतलं असेल, त्यानंतर तक्रार दाखल करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला असावा. आता 1 तारीख असल्याने मी पोलिसांशी बोललो. ते म्हटले साहेब चौकीला माणसं कमी होती आणि सगळे बंदोबस्तावरती वगैरे बाहेर होते. हे ठीक आहे, हे आपण समजू पण शकतो. त्याहून पुढे जाऊन आता गोष्ट काय घडते ते बघा. हे सगळं झालेलं आहे किती तारखेचं? 1 तारखेचं. आता उजाडली 2 तारीख. 2 तारखेला असं ठरतं की पोलीस आयुक्तालयावरती आपण मोर्चा नेतो आणि पोलीस आयुक्तालयावरती आपण मोर्चा नेऊन तिथे या सगळ्याबाबत न्याय मागायचा की आपल्यावरती नक्की काय झाले ते. मग अशी मी एक उल्लेख केला होता, ते म्हणजे हिरकणी कक्षाचा. आता त्या मुली म्हणतात की याच्याबद्दलचे पुरावे उपलब्ध नाहीत. पुरावे का उपलब्ध नाहीत हे मी तुम्हाला सांगतो. हिरकणी कक्ष काय असतो तर हिरकणी कक्ष बहुधा ज्या न्यूबॉर्न बेबीज आहेत किंवा स्तनदा माता आहेत किंवा ज्यांची मुलं अगदी लहान आहेत त्यांच्यासाठी, त्या मुलांना सांभाळण्यासाठीचा तो हिरकणी कक्ष असतो. आता स्तनदा माता इथे येत असल्यामुळे, त्यात लहान मुलं वगैरे असल्यामुळे तिथे कधी CCTV बसवला जात नाही. हे मी का सांगतोय तर मला आठवतंय की मी अधिवेशन कव्हर करत होतो मुंबईला. आपल्या नाशिकच्या आमदार सरोज आहिरे, आईदांसोबत बहुतेक आता सरोज आहिरे त्यांचं अगदी नवीन लेकरू घेऊन त्या विधान भवनात चालत आलेल्या होत्या. आणि ज्यावेळी त्यांना हिरकणी कक्षात जायचं होतं तिथे अटेंडंट असतात काही, बहुधा त्या पोलीस अधिकारी तिथे असतात ज्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं हिरकणी कक्षाचं, त्या मुलांना सांभाळतात. आणि आहिरे तेवढ्या काळामध्ये हाऊसचं कामकाज करून येणार होत्या. तर आहिरे बाहेर आल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या मुलाला सांभाळायला सुद्धा हा हिरकणी कक्ष सक्षम नाहीये. त्यावेळी पहिल्यांदा मी सुद्धा रिपोर्टिंग करायला हिरकणी कक्षात गेलो, अदरवाईज तिथे पुरुषांना एंट्री नसते. त्यावेळी कळलं की तिथे नक्की काय असतं. तर हिरकणी कक्षात कधीही CCTV बसवले जात नाही. त्यामुळे या मुलींबद्दल तसं काही घडलं असेल तर त्याचे एव्हिडन्सेस नक्की काय आहेत याचा येणाऱ्या काळामध्ये विचार केला पाहिजे. आणि तो विचार यासाठी केला पाहिजे की आत्ताच्या घडीला ज्यावेळी मुलींकडे स्वतःचे कोणते एव्हिडन्सेस नाहीत, पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्यासोबत हे झालंय, हे त्यांना कोर्टात जाऊन भावनिकतेच्या आधारावरती नाही तर त्यांना पुराव्यांच्या आधारे सगळं प्रूव्ह करावं लागणार. इथून पुढे आता जाऊ. कंप्लेंट किती तारखेची आहे? 2:55 आणि 2 तारीख उजाडली आहे. 2 तारखेच्या रात्री जो CP ऑफिसमध्ये सगळा गोंधळ झाला, रोहित पवार आले, सुजात आंबेडकर तिथे आले, वेगवेगळ्या पक्षांची आणखी लोक असतील ती सगळी तिथे पोहोचली. हे सगळं झाल्यानंतर उजाडते किती? हे सगळं झाल्यानंतर उजाडते पूर्ण प्रकरणाला 3 तारीख. 2 तारखेला ह्यांचं म्हणणं काय होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. आता ज्या प्रेमा पाटील या व्यक्तीचं या सगळ्यामध्ये नाव येत आहे की ज्या इथे PSI म्हणून आहेत, तर त्या प्रेमा पाटील ह्या इंट्रोगेशनच्या, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनच्या किंवा जे पथक त्यांच्या घरी पुणे कोथरूड पोलिसांचं गेलं होतं त्यातल्या कशाच्याही भाग नव्हत्या. हे पोलिसांचं रेकॉर्ड क्लिअर करत आहे. पोलिसांचं रेकॉर्ड पण मी बघून आलो की नक्की कोण गेलेत अधिकारी वगैरे. मी तुम्हाला आता कोण कोण होते ते पण सांगितलं की गेले होते तिथे. तर त्या प्रेमा पाटील या सगळ्याचा भाग नव्हत्या. पण
फर्स्ट फ्लोअरला जिथे हिरकणी कक्ष आहे त्याच्या बाहेर प्रेमा पाटील यांचं स्वतःचं केबिन आहे, त्यावेळी तिथे उपस्थित होत्या की नव्हत्या याबद्दल अजून कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. प्रेमा पाटील मात्र थेट या सगळ्या पथकाच्या काही इंट्रोगेशनच्या कुठल्याही ठिकाणी भाग नव्हत्या, हे पोलिसांचं यातलं क्लॅरिफिकेशन आहे. आता यातलं एक झालं महत्वाचं मॅटर. त्यानंतर आता दुसरा एक यामध्ये आहे ते म्हणजे पोलिसांनी दिलेलं पत्र. पोलिसांनी 3 तारखेला म्हणजे 2 तारखेला सगळं झालं, त्यानंतर 3 तारखेला पोलिसांनी पत्र लिहिलं. पोलिसांनी पत्रात काय म्हटलं आणि हे पत्र इतकं का महत्वाचं आहे याच्यानंतर आपण मेडिकल रिपोर्ट्सवरती पण जाऊ. हे पत्र महत्वाचं यासाठी आहे की यात काय उल्लेख केला बघा, संबंधित मुली आमच्यावर अन्याय झाला म्हणून जर हायकोर्टात जाणार असतील तर त्यांना हायकोर्ट कोणत्या बेसिसवरती एंटरटेन करणार आहे हा प्रश्न जो अनुत्तरित आहे. त्याचं कारण असं आहे, ह्या प्रकरणात FIR दाखल नाही, त्यांच्याकडे तक्रार अर्ज आहे का, तो 100% आहे, पण त्यांची छळवणूक झाली याबद्दलचे एव्हिडन्सेस मात्र नाही. मला आज पूर्ण माझ्या सद्भावना संबंधित पीडित मुलींसोबत असल्या, तुम्ही सगळे हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला सगळ्यांना जरी त्यांच्याबद्दल भावूक वाटत असलं तरी सुद्धा आपल्या भावनांवरती येणाऱ्या काळात कोर्ट कोणताही खटला उभा करत नाही. कोर्टामध्ये लागतात ते म्हणजे अस्सल कागद आणि पुरावे. त्यातला पहिला पोलिसांच्या बाजूने जाणारा पुरावा आता बघा काय ते. पोलीस म्हणतात की आपला 2 तारखेचा अर्ज आम्ही कन्सिडर केलाय, त्यानुसार आम्ही तुम्हाला लिहितोय. पोलिसांनी काय लिहिलं की 1 तारखेला ज्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक इथे आमच्याकडे पोहोचलं कोथरूड पोलीस स्टेशनला, मिसिंग कंप्लेंट आहे आणि त्या मिसिंग कंप्लेंटचा नंबर जो काय आहे, त्यावेळी त्यांनी पोलीस मदतीची कोथरूड पोलिसांकडे मागणी केली. ती केल्यानंतर यासाठी दामिनी पथकाचे 2 जे मी आता तुम्हाला सांगितलं ते, त्यानंतर अंमलदार यांना मदतीसाठी पाठवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस तिथे होते आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला या संदर्भात आम्ही चौकशी केली. ते सगळं झालं. मग ते म्हणाले की 1 तारखे रोजी प्रकरणात झालेल्या चौकशीच्या दरम्यान घडलेल्या घटनेविषयी आपण तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्या तक्रारीचं अवलोकन केल्यानंतर प्रथमदर्शनी घडलेली घटना व घटनाक्रम हे वस्तुस्थितीला आधारित दिसून आम्हाला येत नाही. तसेच सदर ॲलिज्ड घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन इट कम्स टू द ॲट्रॉसिटी, आणि त्यानंतर मी तुम्हाला यातलं कलम 22 काय ते सांगतो. याच्यावरती आज पोलीस खूप ठाम आहेत आणि त्याचं कारण ते असं म्हणतात की तसेच सदर ॲलिज्ड घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नसल्याने व या परिस्थितीत दखलपात्र गुन्हा दाखल करणं त्यामुळे संयुक्तिक होत नाही. सो NC नॉन कॉग्निजिबल वगैरे आम्ही दाखल करू शकतो वगैरे जे काय असतं त्यामुळे म्हणतात ते की या प्रकरणात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये सादर करावं, जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता पोलिसांनी ज्याचा उल्लेख केलाय ते आपण जरा बघितलं पाहिजे. ते का पोलीस इतके कॉन्फिडंट आहेत त्या सगळ्यावरती, ते असं म्हणतात की यातलं काहीच घडलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे, तो म्हणजे ज्या मुलींची मागणी की ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, त्या ॲट्रॉसिटीज मधला म्हणजे शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स मधलाच ह्यातला जो प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज 1989 ऍक्ट आहे त्यातलं सेक्शन 22 काय सांगतं, इट प्रोव्हाइड्स लीगल प्रोटेक्शन फ्रॉम द प्रोसिडिंग्स फॉर इट प्रोव्हाइड्स लीगल प्रोटेक्शन फॉर द प्रोसिडिंग्स फॉर दोज हु ऍक्ट इन गुड फेथ अंडर द ऍक्ट. दुसरा मुद्दा काय सांगतो, so no suit, prosecution or the legal proceedings shall lie against the central government or state government officer for anything which is in a good faith done or intended to be done under the act. म्हणजे काय की पोलीस तिथे का गेले होते आणि तुम्हाला तिथे का बोललं होतं, तर पोलीस हे कोणत्याही चांगल्या कामासाठी, ते काम कोणतं तर एखाद्या मिसिंग महिलेचा ते तपास करत होते. आता कसं असतं, एखाद्या मिसिंग प्रकरणाचा, मिसिंग व्यक्तीचा तपास हा मर्डरच्या दिशेने सुरुवातीला त्या ॲग्रेशनने करणं हे एक्सपेक्टेड असतं. ते करतात की नाही करतात वेगळा भाग, पण ते करणं एक्सपेक्टेड असतं की व्यक्ती मिसिंग आहे याचा अर्थ काहीतरी गडबडलंय. सो इट कुड बी अ ह्युमन ट्रॅफिकिंग, किंवा ती व्यक्ती कुठेतरी ॲक्सिडेंटमध्ये गेलेली आहे, किंवा ती व्यक्ती सज्ञान असून सुद्धा सापडत नाहीये, मग काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्या ॲक्सिलरेशनने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ते पोलिसांना करणं भाग आहे. आता मुद्दा असा आहे की जर हे गुड फेथ लिगली पोलीस प्रूव्ह करू शकतील तर अशा वेळी उद्या कोर्टात जेव्हा तुम्ही पोलिसांसमोर जाणार आहात त्यावेळी नक्की कोणते बेसिस ग्राह्य धरेल कोर्ट, हा मुद्दा आणि हा प्रश्न हा पीडित मुलींच्या बाजूने अनुत्तरित राहतो. या पुढे जाऊन मला हा संपूर्ण प्रकरणात जो रिपोर्ट आहे तुम्हाला तो रिपोर्ट आता मला सगळं सांगायचं आहे. हा आहे माझ्याकडचा आत्ताचा ससूनचा रिपोर्ट. ह्या व्हिडिओच्या शेवटाला तो आपण कन्सिडर केला पाहिजे आणि त्यानंतर काही अनुत्तरित प्रश्न माझे जे आहेत ते. रिपोर्टर काय सांगतो, ओके हे डॉक्टर ससून, हां ठीक आहे. रिपोर्ट हे सांगतो की 2 ऑगस्टला 5 PM ला विक्टिम जी कोणी XYZ आहे, शी वॉज बॉट बाय द उदय कृष्णनाथन
फ्रेंड ऑफ विक्टिम. सो उदय कृष्णनाथन हे व्यक्ती त्याच्यावर सही आहे की तो त्या व्यक्तीला घेऊन आलेला आहे तिथे टेस्टसाठी. काय टेस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावरती पोलीस, बरं आता ह्या टेस्ट पोलिसांनी नाही केल्या, ह्या टेस्ट यांनीच स्वतः जाऊन तिकडे ससूनमध्ये केलेल्या आहेत की आम्हाला मारहाण झाली. ठीक आहे. त्या 2 तारखेला संध्याकाळी 5:46 ससूनचा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट म्हणतो की ब्रॉड बाय दी उदय कृष्णमूर्ती, अ फ्रेंड ऑफ विक्टिम. मग रिपोर्ट काय सांगतो ते बघा. आता त्यामध्ये बाकी गोष्टीत आणि त्याचं कन्क्लुजन हे सांगतं की ॲलिज हिस्ट्री ऑफ द असॉल्ट ॲट 6 PM ऑन 1 ऑगस्ट. तो रेफरन्स की 1 तारखेला संध्याकाळी 6 वाजता त्यांना मारहाण झाली आणि लाथाबुक्क्यांनी वगैरे मारले आणि खूप मारले पोलिसांनी असं ते सांगतात. तो 1 तारखेच्या रेफरन्सने आम्ही रिपोर्टमध्ये काय लिहिलं त्यांनी, आफ्टर एक्झामिनेशन बाय दी सो डॉक्टर, नो एक्सटर्नल सरफेस इंजुरी, शरीरावरती एक्सटर्नल कोणतीही इंजुरी नाही, आणि ऑर नो फ्रेश इंजुरी सीन ॲट द प्रेझेंट. म्हणजे तुम्हाला हगवणे प्रकट झाल्याचं दिलं होतं की तिच्यावरती कसे शरीराचे त्यावरती वळ होते की रक्त साखळतं जोरात मारल्यानंतर. तर जोरात मारल्यानंतर आणि किंवा तुम्हाला मारहाण केल्यानंतर रक्त साखळतं किंवा एखादी स्वेलिंग येतं, ते पुढचे काही तास स्वेलिंग राहतं तुमच्या अंगावरती. तर तशा पद्धतीचे कोणत्याही इंजुरीज सापडले नाहीत, हा ससूनचा रिपोर्ट सांगतोय. आता या रिपोर्ट नंतर जे मी तुम्हाला म्हणतोय की देर आर सम क्वेश्चन्स विच आर अनआन्सर्ड अँड वी शुड ट्राय टू फाइंड दोज आन्सर. पहिला काय, तक्रार करायला ज्यावेळी ते गेलेल्या होत्या त्यावेळी संध्याकाळी 1 तारखेला संध्याकाळी 4:30 ते 7:30 ह्या 3 तास त्या चौकीला होत्या. पण त्यांनी तक्रार पुढच्या वर्षी म्हणजे 2 तारखेला पहाटे 3 वाजता त्यांची दाखल झाली. याच्यामध्ये बराच वेळ गेलेला, तुम्ही ते बघा. दुसरं म्हणजे हिरकणी कक्षा असल्यामुळे तिथे सीसीटीव्हीज नाहीयेत. मग कोणत्या बेसिसवरती या गोष्टी आपण प्रूव्ह करणार आहोत. तिसरं, केस मिसिंगची होती. औरंगाबादचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं पथक तिथे आलं होतं. स्थानिक पोलीस तिथे त्यांच्या मदतीला गेले होते. तर एका मिसिंग केसमध्ये पोलीस खरंच या एक्सटेंडला जाऊन काम करू शकतात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि त्यानंतर आणखी काही इम्पॉर्टंट थिंग्स यातल्या अशा आहेत की मेडिकल रिपोर्ट संध्याकाळी 5:40 आहेत. म्हणजे दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्या संध्याकाळी मेडिकल साठी गेल्या, त्याही त्या स्वतःहून गेल्या. तो रिपोर्ट तरी हे सांगतोय की त्यांच्या शरीरावरती कोणतेही व्रण किंवा त्यांना मारहाण झाली वगैरे असं कोणत्याही काही गोष्टी दिसत नाहीत. आणि चौथा जो प्रश्न परत उल्लेख केला होता आणि ज्या आर्टिकल 22चा मी तुम्हाला हवाला दिला की हा खटला जो उद्या कोर्टात जायचा असेल तर हा कोणत्या बेसिसवरती उभा राहणार. कारण शेवटी कोर्ट तुमच्याकडे कागद मागतंय. माझ्या कितीही संवेदना त्या मुलींसोबत असल्या, या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं काय नाही याची सुद्धा मी माहिती काढलेली असली. कारण शेवटी काय की कोर्टात भावनांपेक्षा कागद बोलणार आहेत, पुरावे बोलणार आहेत, आणि त्याच्यावरती हा लिगल लढा जो त्यांना द्यायचा आहे तो उभा राहणार. त्यामुळे कालपर्यंत तुम्ही या प्रकरणातली एक बाजू ऐकली असेल. आज ज्यावेळी मी माझ्या सोर्सेसकडून महत्त्वाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यातून काही माहिती आली, ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि अर्थात मुलींचं काय म्हणणं आहे, त्यांच्यावर अन्याय झाला की नाही, ही गोष्टचा निर्णय येणाऱ्या काळात कोर्टच देईल. पण दोन्ही साईड मांडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. तुम्हाला काय वाटतं सगळ्यामध्ये हे आवर्जून सांगा आणि मुंबई तक पाहत राहा. कॅमेरापर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावर.